नमस्कार, कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण मार्केटमध्ये जशी भेटते तशी चिझलिंगची रेसिपी बघणार आहोत. महिनाभर आपण हिला स्टोअर करू शकतो आणि मस्त चटपटीत आणि कुरकुरीत. मुलांना ती फारच आवडते. तर रेसिपीला शेवटपर्यंत बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर एक मोठं भांडं घ्यायचं आहे. मी इथं परात घेतले आहे आणि परातमध्ये 1 कप एवढं मी गव्हाचं पीठ घेत आहे आणि 1 कप मैदा घेत आहे. तुम्ही चिझलिंग गव्हाच्या पिठापासूनही बनवू शकतात आणि पूर्णपणे मैद्यापासूनही बनवू शकतात. मार्केटमध्ये जे भेटते ती पूर्ण मैद्याचीच असते आणि तिला चव येते म्हणून. तर मी 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घेत आहे आणि 2 चमचे एवढं मी बटर घेतलेलं आहे आणि 2 क्यूब हे प्रोसेस चीजचे घेतलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला प्रोसेस चीजचाच वापर करायचा आहे, मोझरेला चीजचा वापर करायचा नाही. तर आता पिठामध्ये आणि मैद्यामध्ये मी बटर टाकून पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. बटरमध्ये पण मीठ असतं आणि चीजमध्येही मीठ असतं, म्हणून मीठ कमी टाकायचं आणि 3 ते 4 चिमूट एवढा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. आता प्रोसेस चीजला मी इथं किसून घेते, म्हणजे किसल्यामुळे कसं व्यवस्थित आपलं हे पिठामध्ये मिक्स होईल आणि जसं आपण मोहन देतो तेलाचं किंवा तुपाचं, त्याच पद्धतीने आपण इथं चीज आणि बटरचं मोहन देत आहोत. तर छान मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्याने आपलं जशी मार्केटमध्ये असते तशीच चव आपल्या या चिझलिंगला येते, म्हणून तिचं नाव चिझलिंग आहे, कारण त्याच्यात चीज टाकलं जातं. तर हे बघा, छान मस्त व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता याच्यात आपल्याला कणिक मळायला दुधाचा वापर करायचा आहे. दूध टाकल्यानेच ती चव येते, तर पाण्याच्या ऐवजी इथं दुधाचाच वापर करा, पाण्याचा वापर नका करू. तर 1 कप दूध मी इथं घेतलेलं आहे. लागता लागता आपल्याला टाकायचं आहे. पापडींची जशी घट्ट कणिक आपण मळतो तशा पद्धतीनेच इथं कणिक मळायची आहे. तर दूध किती लागतं हे तुम्हाला मी शेवटी सांगेल. आणि व्यवस्थित आपलं हे मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात, अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल की कणिक कशी हवी. तर बघा, अर्धा कप मला इथं दूध लागलेलं आहे 2 कप पिठासाठी. आत्ता आपल्याला 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि रेस्ट द्यायचं आहे या कणिकला, म्हणजे छान आपले ते चिझलिंग फुलून येईल. अशात मस्त चमचमीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा. तर 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकतात, छान मस्त इथं सॉफ्ट आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता ह्या पिठाला चांगलं व्यवस्थित एकदा अजून मी मसळून घेते आणि याचे गोळे तयार करून घेणार आहे. जर तुम्हाला पोळपाटवर लाटायचं असेल किंवा ताटावर लाटायचं असेल तर लहान गोळे करायचं आहे. मी इथं मॅटवरच लाटणार आहे, म्हणून मी 2 मोठ्या साईजचे असे गोळे तयार केलेत आणि सॉफ्ट आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता तेल किंवा तूपचा वापर न करता सहज हे लाटलं जाईल, कारण याच्यात चीज आणि बटर आहे म्हणून. तरीही जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही बटर किंवा तेल तूपचा इथं वापर करू शकतात. खाली लाटण्याच्या अगोदर इथं ताटाला तुम्ही लावू शकतात. तर मी मॅटवरच लाटत आहे आणि मोठं असं मी पसरून घेणार आहे. जेवढं पाहिजे, जेवढं बारीक होईल तेवढं मी इथं लाटून घेत आहे. तर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही त्याला पातळ लाटू शकतात. आणि असं साईडने काठांना जे ओबडधोबड झालेले आहेत त्यांना कट करून घ्यायचं आहे. मोठा स्क्वेअरला आपल्याला इथं तयार करून असे पाहिजे तेवढ्या आकारात तुम्ही चिझलिंग कट करू शकतात. मार्केटमध्ये जी चिझलिंग असते ती शंकरपाड्यांपेक्षा लहान साईजमध्ये असते. तर मी तशाच पद्धतीने इथं तयार करून घेत आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपली ही चिझलिंग तयार होते. काही खूप जास्त मेहनत नाही, कोणीही लगेच तयार करू शकेल आणि महिनाभर तुम्ही याला स्टोअरही करू शकतात. तर लाटल्यानंतर बघा, तुम्ही सहज असं निघतं आहे. तुम्ही असंही करू शकतात किंवा खुरपीने त्याला असं काढू शकतात. तर आपली ही चिझलिंग इथं तयार झालेली आहे. आता हिला तळून घेऊ. तर तळण्यासाठी मी इथं तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर तेल एकदम धुवाधार आपल्याला गरम पाहिजे. तर चेक करून घ्यायचं आहे की तेल किती गरम आहे आणि मगच आपल्याला चिझलिंग टाकायची आहे. जर तेल मीडियम असेल तर तसं चिझलिंगला चालणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला एकदम कडकडीत गरम तेल हवं असतं आणि कडकडीत झाल्यानंतरच आपण चिझलिंग तळायला घेऊ. जसंच कडकडीत तेल गरम झालं, चिझलिंग टाकली, तर इथं गॅसची फ्लेम लगेच लो करायची आणि आपल्याला ही चिझलिंग तळून घ्यायची आहे. तर मस्त हिला थोडंसं असं हलकं लालसर कलर येईल तोपर्यंत मी तळून घेणार आहे, कारण याच्यात गव्हाचा पिठाचा वापर केलेला आहे. जर तुम्ही आवाज ऐकू शकता,
मस्त असे आपले कुरकुरीत क्रिस्पी चिजलिंग तयार आहे। आता बिलकुल तेलकट बनत नाही, तुम्ही बघू शकता त्याचा कलरही। तर आता याला व्यवस्थित असं काढून घेऊ। दुसरी बॅचलाही आपल्याला अशाच पद्धतीने तेल छान असं परत गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लगेच लो करायची चिजलिंग टाकल्यानंतर आणि चिजलिंगला तळून घ्यायचं आहे। मस्त कलर बदलेपर्यंत आपल्याला तिला तळून घ्यायचं आहे। तर एवढ्या सोप्या पद्धतीची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ खाली लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशा आपल्या ह्या चिजलिंग तयार झालेल्या आहेत। आता तुम्ही आवाजही बघू शकतात किती क्रिस्पी झालेल्या आहेत। आणि ह्या चिजलिंगला आपण असंही खाऊ शकतो आणि जर आपल्याला चटपटीत बनवायचं असेल तर मी इथे चटपटीत बनवते। त्याच्यासाठी 1 चमचाभर लाल मिर्च पावडर घेते, 1 चमचाभर एवढा चाट मसाला घेते आणि 1 चमचा एवढं पुदिन्याचं पावडर घेतलेलं आहे। हे होममेड पुदिन्याचं पावडर आहे। पुदिना फ्लेवर मला खूप आवडतो। तुम्हाला जो फ्लेवर पाहिजे असेल किंवा तुम्ही नुसतं आमचूर पावडरही टाकलं तरी चालेल। मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिजलीवर असं मस्त चिजलिंगवर टाकून घ्यायचं आहे आणि अजून व्यवस्थित याला असं टॉस करायचं आहे। छान मस्त कोटिंग होते। तर हे बघू शकतात तुम्ही, छान आपली इथं चटपटीत अशी चिजलिंग तयार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ खाली लाईक करा, आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत रेसिपीला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर डेली अपडेटसाठी सबस्क्राईबही करा आणि बाजूचं बेल घंट्याला नक्कीच दाबा। चला मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसहित। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।